नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबांच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा. कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही. जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते. जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते. ओझं सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा एक काहीच फायदा किंवा उपयोग नसतो. खरं तर आयुष्याची गणितही बोटावर सोडवण्या इतकी सोपी असतात, पण भीतीची आकडे, समाजाची काळजी व क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कितीही कमावून ठेवलं तरी बाकी राहते शून्य, आणि संकटकाळी आपल्या कामाला येते हे आपल्या चांगल्या कर्माचे पुण्यच. माणसांनी नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखलं आहे. माणूस माणसासारखाच वागणार हे पूर्वीच्या ऋषीमुनींना माहिती होतं. म्हणून जन्म देणाऱ्या बाईला त्यांनी आई म्हणलं. बाईने कसंही वागायचं ठरवलं तरी आईने त्या शब्दाबरोबर जे भाव जोडले आहेत त्यासहित वागावं. माऊली सांगतात, ते खरं लादलेलं नातं. आपल्या स्वरात स्वर मिळवणारा नाचणारे हे समजलं की माय म्हणता म्हणता ओठ, ओठालागी भिडे म्हणणारी बहिणाबाई सासूच्या बाबतीत सांगते. देवासमोर तुम्ही उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावरून बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटं आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असतं. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. माऊली सांगतात, एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल पण तुमचं मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करत असतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो. परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले आणि तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्यही असून नसल्यासारखंच असतं. तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेलं प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्यापासून दूर जात असेल तर यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. पैसे बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर बकबक करतोय म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी. भरपूर दानधर्म केला तर 2 नंबरचा पैसा असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात. तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. तब्येत कमी केली तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही धंदा नाही आणि गेलं तर माणुसकी नाही म्हणतात. हे सगळं लोकच म्हणतात. लोक नेहमी त्यांचं काम करत असतात, आपण आपलं काम करायचं. याचा अर्थ ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बैसू देत नाहीत. शेवटी आपणच ठरवायचं असतं जीवन कसं जगायचं असतं, हसत हसत की रडत रडत. मोगरीच्या वेलीजवळून जाताना सुगंध येणारच हीच अपेक्षा आपण बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट, त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग. आपलं चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगरीच्या वेलीजवळून जाताना मिळालेल्या सुगंधांच्या आनंदात पुढे एक बाभळही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लयीत आपण चालत राहतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्याचं पण आपण असंच करतो. भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकांनाही ते भेटू शकतात हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या, वाईट वागण्यांच्या, द्वेषांचा, आकसांचा काटा आपल्या मनाला टोचतो. अशा वेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपणच ठरवायला पाहिजे. माऊली सांगतात, लक्षात असू द्या. तर तुमचा असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला
आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. जेव्हा जेव्हा आपण आनंदी आणि आनंदी मनस्थिती शिजवाल तेव्हा आपले भोजन आपोआपच मधुर होईल. दुसरीकडे जर तुम्ही निराश किंवा रागाच्या भावनांनी वाढलेले असाल, आपण कितीही प्रयत्न केले तर आपण अन्नामध्ये त्या प्रमाणात स्वादिष्टपणा प्राप्त करू शकणार नाही. माऊली म्हणतात, जे हारायला तयार आहेत ते जिंकतील. काहीतरी मिळवण्याकरिता जो धडपडत असतो त्याची झोळी रिकामीच राहते. मुळातच आपण असे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया. अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा. स्वतःला विचारा, मी आहे तसा आनंदी का नाही? आपण सातत्याने कसला विचार करीत असतो? जसे आहात तसे तुम्ही आनंदात का नाही? उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का? जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का? कारण उद्याचा मूळारंभ आत्ताच्या क्षणात आहे. म्हणजेच जे शाश्वत आहे ते कायम शाश्वतच राहणार आहे. लोक म्हणतात, वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं. पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जात असते. आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरवावा. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात. आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतं शेवटी. मग काय उपयोग झाला हे प्रश्न उरतोच ना शेवटी. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असतं जे की अर्धवट वाचलेलं असतं. विषय हा नसतो की तो पुस्तक आवडलेलं नसतं. विषय असतो तो परिस्थितीचा, जे की काही कारणास्तव आपण वाचून सोडून देतो. आणि मग पुस्तक तसेच पडून राहते कुठेतरी अडगळीत. रोज नजरेस पडून पण वाचू कधीतरी निवांत म्हणून वाचायचंच राहून जात असतं. नात्याचं पण तसंच. सुरुवातीला प्रेम असते, आपुलकी असते. नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष व्हायला लागते. आणि मग धूळ साचावी अशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्यात दुरावा वाढतो. मग पुस्तकासारखं नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होते. त्यामुळे नात्याला वेळ हवाच. माऊली बोलतात, आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी घेण्यातच आनंद वाटत असतं. सगळे म्हणतात, आयुष्य एकदाच मिळतं, ते भरभरून जगायचं असतं. पण सुखात कधी करायची याचं उत्तरच सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते. मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते. म्हटलं, चला सुरुवात करू. स्वतःसाठी जरा जगून बघू. पण कर्तव्याच्या लोंढ्यापुढे मंदीबैल हा लागता झुलू. आता संपेल, मग संपेल. जबाबदारीचं ओझं हटेल. उडण्यासाठी माझं आबळ मी स्वतः तयार करेन. दिवस असेच सरत राहतात. वृद्ध तत्वाकडे झुकत राहतात. बकेट लिस्ट वाढत्या वाढत्या पहिल्या इच्छा घुसूर होतात. डोळ्यासमोर निख्ख आकाश, हृदयामध्ये सागर कल्लोष. चित्तेवरती पहुडल्यावर आयुष्याचा संपतो. हिशोब घेऊन काही चालू नव्हतो. मागे काहीच उरलं नाही. इथलं संचित इथेच संपलं आणि शून्यामधून शेवटी शून्यच गेलं. पटवून घ्यायचं ठरलं तर खूप गोष्टी समोरच्या पटण्यासारख्या असतात. पण स्वतःला ऐकूच येत नाही. कान आणि मेंदू या दोघांवर हावी होतो. खरं तर लक्षातही येत नाही की स्वतःचेच नुकसान होते आहे. खरं तर गोष्ट खूप सोप्या असतात. पण माणसाचं मन आणि मेंदू हे एकत्र होत नसतात. आणि जेव्हा मेंदूचा आधार घ्यायचा नेमका तो घेतला जात नाही आणि जेव्हा मनाचा आधार घ्यायचा तेव्हा तोही घेतला जात नाही. आणि चुकीच्या निर्णयामुळे खूप गोष्टी आपण हातून गमावून बसतो. त्यातला सगळ्यात मोठा वाटा जो असतो तो म्हणजे अहच असतो. असावा तो नसावा असा बिलकुलच नाही. पण त्याचा योग्य वापर होणं आणि तो योग्य वेळी जागा होणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी तो जगाच असला तर मात्र हातून खूप गोष्टी निसटून जातात. खूप माणसं आयुष्यातून निघून जातात आणि हातात फक्त शून्यच राहतं. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माऊली सांगतात, चिक्कूचे बी फळात राहू नये. फळ पक्व झाले की त्यातून तो अलगद बाहेर पडतं, अगदी स्वच्छपणे. आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ पिकले तरी रसातून अलगद होत नाही. परिणाम, तिलाही लोक पूर्णपणे पिळून चोखल्याशिवाय फेकून देत नाहीत. म्हणून चिक्कूच्या बियासारखं वागावं, सगळ्या मोहजालात राहू नये, योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं. कोळीसारखं मायारूपी रसात गुरफटून राहाल तर लोक मात्र पिळून चोखून फेकल्याशिवाय राहणार नाहीत. तर तसं होण्याच्या आधीच सावधपणे तुम्ही बाहेर पडावं.
वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय आपले डोळेही उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोडही करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. कारण हा रोजचा तोच तो असणारा रिएलिटी शो नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे जगा. कारण नेहमी हसत राहा. लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो. आपल्याला आवडो किंवा न आवडो, सुरू होताच तिचा अंतही ठरलेला असतो. पण हे लक्षात घ्यायला इतका वेळ का लागतो? प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते. एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती, गुंत्यात न गुंतता निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अटल धडपड. पण हे न गुंतणं साधत मात्र नाही. प्रत्येक वेळी तीच ओढाताण आणि शेवट जवळ यायला लागल्यावर पाठीवर जास्तीत जास्त जाणवायला लागणारं कसलं तरी अनामिक ओझं मीच अवघड करून घेतो. माऊली सांगतात, आपल्या प्रवासाचा रस्ता खाचखळगे, काट्याकुटांचा रस्ता ओढून घेतो स्वतःवर बहुतेक. कारण बरोबरीच्या सहप्रवाशांना इतका त्रास होते असं जाणवतं का नाही मग? त्यांच्यासाठी का सोपं असतं हे न गुंतणं? कसं जमतं त्यांना असं कमळावरचा थेंब होण्याइतकं मोकळं राहणं? शिकायचं हे आपल्याला पाण्याहूनही राहून न भिजणं पोहणं. आपल्यालाही हवाय हा अनुभव. वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस तणावात जातो. सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात. वाटतं का माझ्याबरोबरच असं होतं? मन चिडचिड करतं, राग येतो आणि तो नकळत आपल्या माणसांवर निघतो. पण हे दिवसही जातात. त्यांना थांबवता येत नाही. पण त्यातून स्वतःला सावरता येणं. कधी कोणी आपल्यासोबत असतं, कधी नसतं. पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो. कारण आयुष्य सुंदर आहे. फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून लक्षात ठेवा, वाईट दिवस असतात पण आयुष्य नाही. स्वामी भक्तांनो, आयुष्य बिनधास्त जगायचे. कोणाची वाईट करायची नाही. कोणाची वाईट चिंतायचेही नाही. कोणाच्या मागे वाईट बोलायची नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणी बोललं तर वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कोणाचे आयुष्य डोकावायचे नाही आणि कोणाविषयी वाईट मागे चर्चाही करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरक्षा घालवतात ना, तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात. मना अल्प संकल्प तोही नसावा, सदा संत्य संकल्प चिरती बसावा. जनी जल्प विकल्प तोही त्याजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. स्वामी भक्तांनो, माऊली सांगतात, ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नाही. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्याची अडचण मात्र आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर तुम्ही नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की तुम्हाला मागायला काहीच उरत नाही. माऊली आपल्याला सांगतात, लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते. मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो अथवा गैरसमजातून असो. माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. कारण फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात. पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत राहत असते. शेवटी कोणीच कोणाचं नसतं. माऊली सांगतात, उगवण्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका. जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील. त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही. दुसऱ्यांच्या चुका शोधायला मेंढी लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागत असतं.
पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर तुम्ही स्वतःचाच अहंकार हराल. आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही माऊलींच्या सांगण्याप्रमाणेच असते. तिला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तारून जात असते. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते. तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम अडचणीत येत असतो. योग्य वेळ कधीच येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवून योग्य वेळ निर्माण करा. जीवनात आनंद देणारे सुविचार पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. स्वामी भक्तांनो, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्टी वेगळ्या दिशेनेच करत असतात. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते ना, तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ ठेवा. ऋतू संपल्यावरही पडणाऱ्या या पावसामुळे एक गोष्ट लक्षात येते की गरज संपली की त्या गोष्टीचं देखील ओझं वाटत असतं. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका. त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. भूक आहे तेवढे खाणे प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे हीच आपली संस्कृती. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलं तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतः विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात ना, त्यांची प्रगती कायम होत राहत असते. कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी. हक्काची किंवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती कधी नाही बदलणारीच नसावी. आपले ते नसतात जे फोटोंमध्ये सोबत उभे असतात. आपले तर ते असतात जे आपल्या वाईट काळात आपल्यासोबत उभे असतात. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, तो म्हणजे प्रयत्न. स्वामी भक्तांनो, माऊली आपल्याला सांगतात, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शब्बासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळत असतात. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत आणि शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश हे प्राप्त होत असते. आयुष्य जगण्यासाठी मिळालं होतं, लोकांनी ते विचार करण्यात घालवलं आहे. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्यांच्या सुगंधाचेच होते. माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्यांच्या गुणांचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहत असतात. माऊली बोलतात, सोन्याने लोखंडाला विचारले, आपल्या दोघांनाही हातोड्याने ठोकले जाते, परंतु तुझा आवाज जास्त का येतो? तर लोखंडाने उत्तर दिले, आपल्यानेच आपल्याला मारले तर जास्तच त्रास होत असतो. सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णत्व सुखी होत नाही, पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडू शकतात. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन घ्यायचो, पण देवदर्शन घेताना समजत नव्हते की आपण देवाच्याच खांद्यावर बसलो. पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा. स्वामी भक्तांनो, तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माऊली बोलतात, रस्त्याला जसे प्रश्नातूनच नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतंच. पळवाटा मुक्कामाला पोहोचत नाहीत, मुक्कामाला पोहोचतात ते सरळ रस्तेच. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहा. आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल, पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की तुम्ही दुसऱ्यांना दुखवाल. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्तही होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. चेहरा ओला केल्याने डोळ्यातलं पाणी लपत नसतं, फक्त ते बघायला जवळचा माणूस जवळचाच असावं लागत असतं. नेहमी लक्षात असू द्या, जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढे जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची देखील गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवितात, विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात. या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही.
समाज फुकाटात त्यांना तुम्हाला देऊन टाकतो. त्यांच्यावर चिडू नका, त्यांचे कायम स्वागत करा आणि त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरेच आहे. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटत असतं, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्यांचे रूप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. स्वामी भक्तांनो, जगाला प्रेरणा देणारे सुंदर विचार किंवा सुविचार ऐकायचे असेल तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. लाईफ तुमची आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचे आहे. यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाहीत. ते फक्त स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होत असतात. कोणाजवळ काही बोलताना जरा विचारपूर्वक बोला, कारण काही माणसं रडून ऐकतात आणि हसून सांगत असतात. काही माणसे शिऱ्यातील साखरेसारखी असतात. ती दिसत नसले तरी त्यांच्या आपुलकीमुळे आणि गोडव्यामुळे जीवनाला पूर्णत्व मिळत असते. राग आणि वादळ समान आहे. शांत राहिल्यानंतरच एखाद्याला समजते की किती नुकसान झाले ते. स्वामी भक्तांनो, किती अर्थ दडलेला आहे ह्या वाक्यांमध्ये तुम्ही नक्कीच काळजीपूर्वक ऐका. अश्रू सांगून जातात, दुःख किती आहे. विश्वास सांगून जातो, जोडीदार कसा आहे. गर्व सांगून जातो, पैशाचा माज किती आहे. संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे. वाचा सांगून जाते, माणूस कसा आहे. संवाद सांगून जातात, ज्ञान किती आहे. तेच सांगून जाते, लक्ष कुठे आहे. डोळे सांगून जातात, व्यक्ती कशी आहे. स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे. आणि वेळ दाखवते, नातेवाईक कसे आहेत. भावकीतली 4 माणसं एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावर असतो. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील, आणि शेवटी लोक तेच म्हणतात की राम नाम सत्य हे. माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. म्हणून माणसानं जिवंतपणे समजून घ्या, मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो, कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचेच असते. आपली संगत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकांसोबत मिक्स केले तर ते देवाच्या चरणी पोहोचत असतात, पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्यांची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात असू द्या, नेहमीच नसतं अचूक. कोणी घड्याळ देखील चुकतं. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हाती मग होत जातात दिसेनासे. आशेवेळी मोडू नये, धीर कधी सोडू नये. नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये. जेव्हा फोल ठरतात दावे, कळत नाही कुठे जावे. सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, बुडण्याआधी मिळतो काठ. हसत हसत झेलत येते खडक होऊन प्रत्येक लाट. म्हणून म्हणते फक्त एकदा केवळ इतकं जमून पहा, मित्र सखा जिवलग स्वतःच शोधून पहा. लक्षात असू द्या, आयुष्यात किंवा आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही. नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळापासून लख्ख करणारे डस्टरच असते. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. आणि लक्षात असू द्या, सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावे लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव? आपण नेमके कोण आहोत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 दोष आहेत. यांनाच षड्रिपी असे म्हणतात. फारसी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात. हे 6 आयब ज्यांच्या अंगी ठासून भरलेला असतात त्याला साहेब असे म्हणतात. या 6 दोषांना सहज धारण करणारा साधारण म्हणत असतात. या 6नाच मान्य करणाऱ्या सामान्य म्हणतात. या 6ना आपल्या धाकात ठेवणाऱ्या साधक म्हणतात. या 6नाच अधू करणारा साधू म्हणतात. या 6ना संपूर्णांत करणारा संत म्हणतात.
आणि या सहांचाच अर्थ नीट समजून घेऊन स्वतःची अंबोलयत्री करतो त्याला समर्थ असे म्हणत असतात. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो. प्रवास करा पण कोणाला सांगू नका. खरं प्रेम करा पण कोणाला सांगू नका. आनंदाने जगा पण कोणाला सांगू नका, कारण सुंदर गोष्टीला लोक लगेच बिघडवत असतात. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. जर मधासारखा गोड परिणाम पाहिजे असेल तर मधमाशीसारखे एकत्र राहणे आवश्यक आहे. मग ती दोस्ती असो, परिवार असो अथवा संघटना असो. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो, परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देत असतात. डोळे तर आपलेच असतात, वाट मात्र दुसऱ्यांची बघतात. हात तर आपलेच असतात, घडवत मात्र दुसऱ्यांना असतात. वेदना अंतरीच्या असतात, अश्रू मात्र डोळ्यातून निघतात. मन तर आपलं असतं, झुरत मात्र दुसऱ्यांसाठी असतं. हे असलं कसलं नातं असतं, खरंच कोणी कोणाचं नसतं. उलट उत्तर देणे अयोग्य आहे, पण तुम्ही ऐकत राहिला तर लोक बोलत राहण्याची हद्द ओलांडत असतात. कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा सत्याचा जोराचा ठसका लागतो तेव्हा माणूस वास्तव्याच्या दुनियेत समजून येत असतो. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, माऊली बोलतात, वेड्या मनाला आपण नेहमी म्हणत असतो, फक्त स्वतःची परिस्थिती बदलण्याची वेळ असली पाहिजे. जर तुम्ही कोणाला रिजेक्ट अस्वीकार केला तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत नसते. एखाद्याला कुठला तरी प्रतिमेत अडकवण्यात आपला कुठला आनंद मिळतो, जसं मोर पावसात पिसारा फुलून नाचतो, हे आपल्या कित्येक पिढ्यांच्या मनावर बिंबवत आले. अगदी एवढं की उद्या जर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात मोर पिसारा फुलून जरी नाचावंसं वाटलं तरी आपण जर नाचलो तर आपली पिसं तरी झडून जातील किंवा लोक आपल्याला मोर म्हणायचं तरी बंद करतील. एवढी मोराला भीती वाटावी इतका हा समाज पक्का करून ठेवलेला आहे. लक्षात असू द्या, स्वतःची तुलना तुम्ही इतरांशी करून स्वतःचा अपमान करू नका. या ब्रह्मांडात तुम्ही अतुलनीय आहात हे कधी विसरू नका. रस्त्यातील काट्यांना सर करत राहण्यापेक्षा त्यांना ओलांडून जाणं कधीही चांगलं. काट्यांना सरकावून आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत नक्कीच महान ठरू, पण ती महानता कमी काळाची असेल, पण वेळ आपला वाया जाईल. उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच आहे. नुसतं स्वाभिमान आहे, पण कोणातीच पात्रता नाही. ती माणसं जास्तीत जास्त मृगूर असतात. निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो. संधी समोर दिसूनही त्याला निवड करता येत नाही, त्यांच्यात कधीच बदल घडत नाही. स्वामी भक्तांनो, जीवनाला स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्यांना कारणीभूत समजू नका. कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते, तर कधी कधी दिव्यातले तेलही संपलेलंच असतं. स्वभाव म्हणजे रंगांची पेटीच असते. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांचं चित्र नाही बिघडणार याची आपण जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छानच खुलत असतात. आयुष्यात काही गोष्टी घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविलं जात असतो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा. ज्यांच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैनच पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे? लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं हे पुण्याचं काम आहे. तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलं तर जीवन किती खुशाल होईल. एकदा विचार करून नक्कीच बघा. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. माऊली आपल्याला सांगतात, एक लोहार दादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते. मी विचारले, किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला? लोहार दादा म्हणाले, हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे. मी विचारले, असे का?
तेव्हा त्यांनी उत्तर दिले, घाव घालणारे तुटतात, पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत. तर ते कणखरपणे उभेच असतात. जीवनाला खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी चांगलं लक्ष ठेवा आणि काहीतरी वाईट विसरा. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.